आज 5वा दिवस सुरू आहे आणि उद्या सांगताय अमृत अनुभवाची सांगताय. आपण या 3 ते 4 दिवसापासून या ग्रंथाची भूमिका, या ग्रंथाचा भावार्थ, या ग्रंथातून ज्ञानोबांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, संतांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, श्रीपाद बाबा रामदास बाबांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, याचा विचार माझ्या अल्पशा बुद्धीने आपण आजपर्यंत करत आलेलो आहोत. बुद्धी अल्पशा असली तरी संतांनी सांगितलेला विचार हा श्रेष्ठ आहे. संतांनी आपल्याला व्यापकतेकडे नेण्यासाठी, स्वस्वरूपतेकडे नेण्यासाठी, आपल्या अधिष्ठानाकडे नेण्यासाठी भरपूर उपाय जेवढे काढलेले आहेत ते समग्र उपाय या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. यात एकच हेतू, एकच की आपण सर्वस्वाला प्राप्त व्हावं, आपण सर्वस्व व्हावं, आपण आपल्या अस्तित्वाला मिळावं. प्रत्येकाचं अस्तित्व आहे आणि प्रत्येकाचं अस्तित्व हे एक आहे. अस्ति भाती प्रियत्व ना आणि नामरूप. नामरूप मायेचे आहेत, पण प्रत्येकाचं अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हे एकच आहे. आणि मग हे अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व काय आहे, तर संत म्हणतात सत, चित आणि आनंद. सत म्हणजे सत्य, जे तिन्ही काळामध्ये असतं ते. चित म्हणजे चैतन्य, ज्याने सर्व जग प्रकाशित झालंय. ते प्रकाशित झालंय म्हणजे सूर्याने उजेड दिलाय तसं प्रकाशित नव्हे. प्रकाशित म्हणजे एखादा ग्रंथ प्रकाशित होतो, त्या न्यायाने या ठिकाणी आपल्याला जी पंचमहाभूत दिसत आहेत हे सुद्धा प्रकाशन ब्रह्माच आहे. हे सगळं जगत जे प्रकाशन आहे ना, ते ब्रह्म ठिकाणाहून आहे. त्यामध्ये सर्वाला प्रकाशित म्हणजे फक्त उजेड नाही. आणि मग आनंद म्हणजे अशी स्थिती जी एक वेळा आली की जी जात नाही, किंवा सुख दुःखाच्या पलीकडची स्थिती. आनंद म्हणजे साखरेसारखा. साखर कोणत्याही अंगाने सेवन केली तरी गोडच आहे. तसं सच्चित आनंद हे एका ब्रह्माला म्हटलेलं आहे. हे तिन्ही पद वेगवेगळी जरी असली तरी ती एकरूप आहेत. असं सच्चिदानंद जे पद आहे, सच्चिदानंद पद तरी विवरण यामध्ये ज्ञानोबारायांनी व्यक्त केलेलं आहे. एवढे सगळे घटक व्यक्त करत असताना, स्पष्ट करत असताना एक विषय लक्षात कायम स्वरूपी आपण ठेवला पाहिजे. एक विषय कायम स्वरूपी, तो विषय म्हणजे एकत्व, तो विषय म्हणजे अधिष्ठान, तो विषय म्हणजे अस्तित्व, तो विषय म्हणजे स्वरूप, तो विषय म्हणजे तुम्ही स्वतः. परमार्थाला केंद्रबिंदू देव नाहीये, परमार्थाला केंद्रबिंदू श्री गुरु सुद्धा नाहीयेत. परमार्थाला केंद्रबिंदू आहे साधक, किंवा परमार्थाला केंद्रबिंदू आहे जीव. जीवासाठी सद्गुरु, जीवासाठी देव. जर समजा जीवच नसला तर देवाला देव म्हणायला कोणीच नाहीये. म्हणायला राहील कसा? दुसरं पाहिजे तर खरं. दुसरं कोणाचं तरी असं विशिष्ट किंवा स्पेशल अस्तित्व तरी पाहिजे की देवाला देव म्हणू शकेल. नाहीये. आणि मग हे जे अस्तित्व आहे, या अस्तित्वाच्या शोधासाठी जीव म्हणा किंवा साधक म्हणा हा केंद्रबिंदू आहे, परमार्थाचा केंद्रबिंदू आहे.
शाळेत विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो. त्या विद्यार्थ्यासाठी ती शाळा आहे. त्या विद्यार्थ्यासाठी शिक्षक आहेत आमच्यासारखे. त्या विद्यार्थ्यासाठीच बेंच आहेत, खेळायला जागा आहे. त्या विद्यार्थ्यासाठी मुख्याध्यापक आहे. फक्त एका विद्यार्थ्यासाठी एवढी सगळी यंत्रणा आहे. अगदी त्या न्यायाने एका जीवाच्या कल्याणासाठी एवढी सगळी यंत्रणा आहे. हे सगळे ग्रंथ त्या कल्याणासाठी. सद्गुरू कोणासाठी? त्याच कल्याणासाठी, जीवाच्या कल्याणासाठी. वास्तविक सद्गुरूला इकडे अधिष्ठान सोडून अध्यस्थाच्या जगामध्ये यायचं कामच नाहीये. सद्गुरूला काय काम आहे अध्यस्थामध्ये येऊन? स्वप्नामध्ये येऊन जगायचं काय कारण आहे सद्गुरूला? काहीच कारण नाहीये, फक्त आपल्यासाठी. आणि म्हणून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. या गोष्टीचा विचार आपण, हा अमृत अनुभव आपण या जन्मी उपभोगलाच पाहिजे. नाहीतर मग अपूर्ण राहिलं तर मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. क्रिकेट खेळत असताना शून्यात आउट नाही व्हायचंय. आपल्याला फक्त एकच रन काढायचंय. किती? मॅच जिंकण्यासाठी एकच काढायचं, एकच. शून्यात आउट झाला म्हणजे मग मायेत आउट झाला, मायेत गेला. शून्यात आउट झाला म्हणजे अध्यस्थामध्येच राहिला. शून्यात आउट झाला म्हणजे कल्पितामध्येच जगला, स्वप्नामध्येच जगला, या जगताच्या व्यावहारिक प्रतिभाची सत्तेमध्येच जगला. आणि एकात आउट झाला म्हणजे परब्रह्म स्वरूप झाला. एकात आउट झाला म्हणजे परब्रह्म स्वरूप. एक आणि शून्य, बस दोनच. आणि कॉम्प्युटरची जी लँग्वेज आहे ना, बायनरी लँग्वेज, ही फक्त शून्य आणि एकच आहे. शून्य आणि एक, याशिवाय दुसरी लँग्वेजच नाही. आपण जेवढे गाणे यामध्ये स्टोअर करतो, हे बायनरी लँग्वेज, बायनरी कोड, हे 01 01 01 यामध्ये स्टोअर होतो. 1 म्हणजे काय आहे? चैतन्य आहे. आणि शून्य म्हणजे माया आहे. म्हणून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क सर्व डाटा सेव्ह 01 मध्ये करते. थेरी आहे, क्वांटम थेरी आहे. विचार केला तर शून्य एक आहे. क्वांटम थेरीमध्ये सोनं आणि लोखंड याचा एक थोडासा विचार आलेला आहे की सोनं आणि लोखंड हे एकच आहे. यामध्ये दोघांमध्ये भेद काहीच नाही, काहीच भेद नाही. फक्त एक गंजत आणि एक जसं तसं राहतं. यात परिणाम काय, बदल काय असेल? तत्व एकच आहे, फक्त एकच आहे. लोखंडामधले जे DNA RNA असतात ते सरळ पद्धतीने चालू आहेत, क्लॉक पद्धतीने चालू आहेत. क्लॉक घड्याळच्या काट्याप्रमाणे जे चालतं ते. आणि एक अँटी क्लॉक घड्याळीच्या काट्याच्या उलट दिशेने चालतं ते. क्लॉक पद्धतीने लोखंडामध्ये सुरू आहे म्हणून ते गंजतं. अँटी क्लॉक पद्धतीने सोन्यामध्ये सुरू आहे म्हणून ते सोनं आहे. अगदी अगदी तशाच प्रमाणे आपला श्वास प्रश्वास, आपले प्राणापान क्लॉक पद्धतीने चालू असतात. त्यावेळेला अहम देह अस्मी, मी देह आहे. आणि म्हणून आपल्या शरीराला जडत्व असतं. आणि म्हणून आपण लोखंडासारखे नाश पावतो. म्हणून आपल्या बुद्धीला गंजही लोखंडासारखा असतो. आणि हेच अँटी क्लॉक पद्धतीने केलं तर अहम ब्रह्मास्मी. रीत सांगितली तुम्हाला, सद्गुरूने रीत सांगितलेली अँटी क्लॉक कसं करायचं. अँटी क्लॉक उलट, मी ब्रह्म आहे, अँटी क्लॉक. आणि म्हणून म्हणतात अजपा जपणे उलट 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 प्राणाचा. उलट आपण केलं पाहिजे, उलट होतं सद्गुरूच्या कृपे. म्हणून सद्गुरूच्या बोधानंतर आपल्याला अतिशय हलकं हलकं वाटतं. का? अँटी क्लॉक पद्धतीने सुरू झालं ना. अनुग्रहानंतर आपला जो देहास्मी असतो तो थोड्या का अंश होईना कमी होतो. उलट्या नामे, हा वाल्मिक ऋषी हे उलट्या नामाने धरले. कोणतं उलट नाम? अगदी सोपा विचार आहे. वाल्मिक ऋषींना राम म्हणता येत नव्हतं का? म्हणता येणार नाही का? म्हणता येत होतं महाराज.
आजही तर तोच गोड चालू आहे बऱ्याच जणांना. जसं वाल्मिक ऋषींना राम म्हणता येत नव्हतं, ते मरा मरा म्हणून जप करायचे. बरोबर. आजही तसंच आहे आपलं प्रबोधाचं. बऱ्याच जणांना प्रबोधाचं चिंतन जमत नाही, बऱ्याच जणांना जमत नाही. आणि बरं जमत नाही ना, विचारून घ्या, जाणकाराला विचारा. नेमकं आता असं झालं, ज्याला विचारायला जातात त्याला ते जमलेलं नसतं, आणि म्हणून घोड चालू आहे. हो हो. एक एक सोपं सांगू का तुम्हाला? जोपर्यंत आपल्याला अवकाशासारखं आकाशासारखं वाटत नाही, तोपर्यंत या परमार्थाचा अनुभव घेणं थांबूच नाही माणसाने, थांबायचंच नाही. जोपर्यंत आपल्याला अमृतासारखं वाटत नाही, तोपर्यंत थांबायचंच नाही. जोपर्यंत आपल्याला व्यापक वाटत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही. घोड असं झालंय, प्रवास झालेला आहे की नाही झालेला आहे हेच आपल्याला कळत नाही, आणि म्हणून आपण मध्येच ती चिंतन बंद केली, चिंतन मध्येच मध्येच बंद करून टाकली. काही उपयोग नाहीये. स्वीकारायचं पण पूर्णत्व करायचं, पूर्णत्व घ्यायचं, आणि मग काय कसं होईल पूर्णत्व? बस या अनुभव अमृतासारखं पूर्णत्व होईल, असंच होईल, दुसरं नाही. संतांचे अनुभव आहे, पार तुकोबांपासून तर निळोबारायांपर्यंत आणि श्रीपाद बाबापर्यंत अनुभव सगळ्यांचे वेगवेगळे आहेत, काही एक एक आहेत. हा, अनुरेणू होणी ठोकळा आणि तुका आकाश एवढा. बाबा म्हणायचे, मग आम्ही का पोटा खालून आलो का? आम्ही बी तेवढेच तेवढेच. चमत्काराचा विषय नाही सांगत. माझ्या गावात एक वेळा बाबांचं कीर्तन होतं. आता आमचं एवढं भाग्य नाही की आम्ही त्यांना बघू शकलो किंवा त्यांच्या दर्शन घेऊ शकलो किंवा त्यांचा स्पंद प्रत्यक्ष रीतीने ग्रहण करू शकलो, एवढं भाग्य नाही आमचं. आम्ही एकातून एकात संप्रेषित झालेलो आहोत, पण परिणाम अजूनही तसाच आहे, परिणाम तसाच आहे. त्यावेळेला एकाने प्रश्न विचारला की का हो बाबा, तुम्ही एवढं सांगतायत, एवढं सांगतायत, हमी देऊन सांगतायत, शपथ घेऊन सांगतायत, चॅलेंज देऊन सांगतायत, जसं चांगदेव जसं चांगदेव त्याला जेव्हा विचारलं, तुमच्या नाकातला आकाश, प्रकाश आणि वायू एक का अनेक? तुमचा श्वास तुम्ही चालवतात का कोण चालवतं? तो म्हणे मी चालवतो. त्याला चांगदेवाची अवलाद म्हटले होते बाबा. आणि ते म्हटल्यानंतर मग तो म्हणतो, जशी ज्ञानोबरायांनी भिंत चालवली तशी तुम्ही चालवू शकता का? आणि त्यावेळेला त्याला सांगितलं होतं, ये तू सापाचा चाबूक घे, वाघावर बस, ये तुला मी भिंत चालवून दाखवेल. बाबांनी त्याला चॅलेंज दिलं होतं, पण त्याने ते काही चॅलेंज पुढचं स्वीकारलं नाही. हा, स्वीकारलं नाही. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती हरली चांगयाची. आजही जड भिंत, आपली पंचमा भूतांची भिंत कोण चालवतोय? कोण चालव? ज्ञानोबा आहे, प्राण सखा आहे ना. म्हणजे आपला जो येणारा श्वास आहे आणि जाणारा श्वास आहे, हा काय प्राणापान आहे, आणि याचा प्राण सखा कोण आहे? ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे. कोणाला कळेल? ज्याला बोध झालेला आहे त्याला कळेल. ज्ञानोबा आहे. हा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबाचं. मोक्ष मार्गाचा सांगाती, हा श्वास आहे ना तुमच्या पार मुक्कामापर्यंत तुम्हाला पुरणार आहे, मुक्कामापर्यंत. हे चिंतन मुक्कामापर्यंत पुरतं महाराज. आणि जेव्हा पूर्णत्वाला येतं ना, तेव्हा जे स्थिर होतं, तोपर्यंत श्वास स्थिर नाही होत. फक्त मग एक एक विचार करा, तुम्हाला श्वास मरणाच्या वेळेला स्थिर करायचा आहे की आता स्थिर करायचा आहे? आता स्थिर झाले तर जिवंतपणे जीवनमुक्त झाले, आणि तेव्हा स्थिर झाले तर मग कदाचित शून्यात जाऊ शकता तुम्ही. शून्यात गेले म्हणजे परत जन्म आहेच. शून्य म्हणजे माया, शून्य म्हणजे कल्पित, शून्य म्हणजे वांजेचा पुत्र, शून्य म्हणजे जगत, शून्य म्हणजे द्वैत, शून्य म्हणजे जन्म मृत्यू, शून्य म्हणजे जगणं, आणि शून्य म्हणजे अज्ञान, शून्य म्हणजे वाटाघाटी, शून्य म्हणजे एकपणा नव्हे, शून्य म्हणजे व्यापकत्व नव्हे, परिच्छिन्न, तुटक तुटक.
काही दिशे ना काही ऐसा वाणीचा अनोहे शून्य. या सगळे याच्या सगळे विरोधाचे भाव आहेत. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि तो जाण्याचा मार्ग याच ठिकाणी महावाक्याने निखळे, तुम्हाला निखळे. बरेच जण म्हणतात की तुमचं असं आहे तसं आहे. मला काय म्हणायचंय, सर्व जाऊ द्या, सर्व जाऊ द्या. अहो पण महावाक्याच्या साधनेला विरोध नाही करू शकत कोणी. सोहम भावे अन्यन्य होय. अजून एक रमीजे जत पारंगत. हा हा रमीजे जत. हो, जे अपेक्षेचे विरक्ती सदा अनुभवायचे संती सोहम भावे पारंगती रमीजे जत. हा, जे जे विरक्तांना अपेक्षित आहे, जे संत सदा अनुभवतात ते, आणि जे सोहम भावाने त्या अद्वैत स्थितीमध्ये पारंगित झालेले ते. अपेक्षा म्हणजे विरक्तांना सुद्धा याची अपेक्षा आहे. आणि याला विरोध अशक्य आहे, अशक्य आहे. महावाक्य काढलं तर मग अमृत अनुभव सिद्धच नाही होत, सिद्धच नाही होत. महावाक्य काढलं तर सिद्ध नाही होत, आणि ते सिद्ध होत नाही म्हणून परमार्थ सिद्ध होत नाही. परमार्थ सिद्ध नाही म्हणून जीव शिव ऐक्य सिद्ध होत नाही. जीव शिव ऐक्य सिद्ध होत नाही म्हणून ग्रंथ सिद्ध होत नाही. ग्रंथ सिद्ध नाही म्हणून उत्तर पक्षही नाही आणि पूर्व पक्षही सिद्ध नाही. आणि दोघं नाही तर मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही. आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती नाही झाली तर मग उपयोगच नाही, उपयोगच नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्तीसाठी हा सगळा प्रयत्न आहे, हा सगळा प्रकल्प आहे. आणि बस या न्यायाने जर विचार केला तर तुम्ही अनुभव अमृत आहातच. सुरुवातीपासूनच मी म्हणतो सगळ्या भूमिका सांगितल्या गेल्यात. काय बाबा काही राहिलंय का? मला तुम्ही कळवा, मी तसं सांगतो काहीतरी. सर्व भूमिका सांगितल्या तुम्हाला 4 दिवसात. सर्व अध्यस्त आहे, अधिष्ठान स्वरूप आहे. हो, आणि तो कल्पित असतानाही अधिष्ठान स्वरूप असतो, कल्पित असताना सुद्धा. बस काय पाहिजे अजून? तुम्ही आता तुम्ही अनुग्रह घ्या अथवा ना घ्या, आताच देव आहात. बोला आता काय करायचंय? हा हा अमृत अनुभव आहे. आताच तुम्ही एक ब्रह्म झाले आणि येर कोण वाया गेले? मुक्ताबाई, योगी पावन मनाचा साही अपराध जगाचा, विश्वपट ब्रह्म दोरा टाटी उघडा ज्ञानेश्वरा. उघडा टाटी, उघडा. पण आपली उघडत नाही म्हणून आपल्या साह्याला श्री गुरु हे साह्यभूत आहेत. आणि खरंच सांगतो महाराज, जीव हा स्वतःच्या बुद्धीने परमार्थ करू अर्जुन ज्या वेळेला उभा होता युद्धभूमीमध्ये, म्हणे हे माझे सर्व, म्हणे असं. मग चल मी तुला जे सांगतो ते ऐक. त्याला मागचे 2-4 जन्म दाखवले. हे बघ मागच्या जन्मात तू हे होता, हे बघ मागच्या जन्मात तू आत्ताच वारलेला आहे, हे बघ अजून मागे जा. आणि मग तिथले सगळे नातेवाईक त्याला दाखवले. हे तुझे पुत्र, ही तुझी पत्नी, असे सर्व दाखवत दाखवत इथपर्यंत आणलं. आणि मग अर्जुन भ्रमात पडला. अर्जुनाला एकच प्रश्न विचारला देवाने, सांग आता तुझे खरे कोण? तुझे खरे नातेवाईक कोण? आताचे का त्या आधीचे? आणि अर्जुनाने एवढं प्रत्यक्ष रीतीने पाहिलं ते, त्यावेळेला अर्जुन भांबावला. तो म्हणे तेही माझे वाटताय आणि हेही माझे वाटताय. म्हणे असं कसं? असं नाही चालणार, खरं सांग. अर्जुन गडबडला. तो म्हणे देवा मला काहीच समजत नाहीये, काहीच समजत. कोणाला आपलं म्हणावं? कारण ते एवढं जोडून पाहिलं अर्जुनाने की अरे हा इथे तर मीच होतो आणि इथे तर मीच आहे, इथे अर्जुन या नावाने सुद्धा मीच आहे, कसं होईल? अर्जुन म्हणे देवा आता मला काहीच कळत नाहीये. मग सोड तुझ्या मिथ्या बुद्धीचा अहंकार आणि ये मला शरण. मग मी सांगतो तुला काय कराय. अगदी त्या जनकासारखंच अष्टवक्रांनी जे जनकाला सांगितलं तेच तेच. अरे हेही खरं नाही तेही खरं नाही, सोड म्हणे. मग मज एकाचा विस्तारू. शेवटी ना
जे बर्बरिक असतो ना, बर्बरिक, जे तुम्ही आता खाटू श्यामला जातायत मोठ्या ट्रिप करून, तो बर्बरिक होता. हा बर्बरिक बाणाच्या टोकावर त्याच्या शरीराचं मुंडकं त्या बाणाच्या टोकावर लावलं होतं आणि त्याने सर्व युद्ध बघितलेलं होतं. त्यानेच बघितलं होतं सर्व. युद्धाच्या अंतिम चर्चा झाली. कृष्णाने त्याला म्हणे, बर्बरिक युद्ध बघितलंच? म्हणे हो पाहिलं. म्हणे काय पाहिलं? मी एकच पाहिलं. या ठिकाणी मारणाराही कृष्ण होता आणि जो मारला गेला तोही कृष्ण होता. ज्याचा पराक्रम झाला तोही कृष्ण होता. जो हरला तोही कृष्ण होता. या ठिकाणी जिंकला तोही कृष्ण आहे, हरला तोही कृष्ण आहे. हो, जेवढ्या जखमांचं रक्त निघालं तोही कृष्ण आहे आणि जेवढ्या वेदना आहेत तोही कृष्ण आहे. दुसरं या ठिकाणी कोणीच नव्हतं, कोणाचाच पराक्रम नव्हता. ऐशी साम्य रसाची भूमिका. साम्यापूर्व स्थिती नाही या जगात. माऊली ज्ञानोबा आहे. बस मला सांगा, सर्वत्र कृष्ण असताना गोपी गोपी भाव काय आहे? तोच आहे. अमृतानुभव म्हणजे गोपी भाव. प्रत्येक गोपीला असं वाटत होतं रास खेळत असताना की कृष्ण माझ्यासोबत नाचतोय. आणि असंख्य गोपिका, असंख्य गोपिका. एका वेळेला एक साधू असतो, तो राधेकडे येत असतो आणि राधे त्या साधूला सांगते, माझी खूप मोठी अडचण झाली. म्हणे काय अडचण झाली? मी आरशामध्ये केस विंचरत आहे, पण मला तिथे मी दिसत नाही, कृष्ण दिसतोय. साधू भांबावला. चिंतने तद्रूपता, चिंतनाने तद्रूप झाली. साधूने राधेला नमस्कार केला. म्हणजे ही स्थिती काढण्याची नाहीये, उलट अशी स्थिती तुम्हाला लावून दे, अशी स्थिती तुम्हाला लावून दे. समग्र कृष्ण. हा तुम्हाला पहिल्या दिवशी कदाचित बोललो का नाही बोललो, दूध दही ताक लोणी विकत असताना ते म्हणे कृष्ण घ्या, कोणी दामोदर घ्या. विसर पडला त्यांना आपण विकतो काय. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी. आणि ते म्हणतात देव न लगे, का बरं लागत नाही? देव न लगे, देव न लगे का नाही? एकाने एक विहीर विकली होती. विहीर विहीर विकली. विहिरीचे पैसे घेतले गेले आणि दुसऱ्या दिवशी तो आला. म्हणे चला आजपासून ही विहीर माझी. म्हणे नाही नाही, तुला फक्त विहीर विकली, हे पाणी माझंच आहे. तुला फक्त काय विकली आहे? विहीर. हे पाणी कोणाचं आहे? पाणी माझंच आहे. मग तो अडचणीत पडला. अरे विहीर मी घेतली आणि विहिरीतलं पाणी माझं नाही. मग तो एका जाणकाराकडे गेला. आमचे चकवे बाबांसारखे जाणकार होते. बाबांनी त्याला एकच सांगितलं. म्हणे विहीर तू घेतली? म्हणे हो. पाणी देत नाही? म्हणे नाही. आता त्याला सांग, तुझं पाणी इथून काढून घे, माझे माझे विहीर मला कोरडी दे. माझे माझी विहीर मला कशी दे? कोरडी दे. हा गेला आणि तिथे, मी विहीर घेतली का नाही? म्हणे हो. म्हणे मी पाणी घेतलं का नाही? तुझं पाणी आता काढून टाक. आणि तू जर आताच्या आता नाही काढलं एवढ्या 2 दिवसात, तर तुझं पाणी माझ्या विहिरीत असल्यामुळे त्याला तुला रेंट द्यावं लागेल, भाडं लागेल. आता मला सांगा, हा पाणी कसं काढेल? काढता येणं शक्य आहे? हो. आणि याला संकट असं पडलं, याला आता रेंट कुठून द्यावं, भाडं कुठून द्यावं? त्याने पाय धरले. म्हणे माफी मागा, आजपासून विहीर सुद्धा तुमची आहे आणि पाणी सुद्धा तुमचंच आहे. तसं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. अहो पण आमच्याकडेच हृदयामध्ये देव आहे, तर तुमचा देव घेऊन अजून आम्ही ठेवू कुठे? समस्त श्री वासुदेव सर्वच्या हा हृदय सन्निविष्टो. हाच एकच विचार आहे. हा एकच. आमच्याकडे सुद्धा देव आहे. कोणी म्हणत असेल ना की मी तुम्हाला देव देतो, नाही, कसं शक्य आहे? आपल्याकडे सुद्धा आहे. सर्वाभूती सुखरूप. अद्वैताची भूमिका बघा अशी असते, हे जे अवकाश आहे ना, अवकाश, हे अवकाश, आतला अवकाश एकच आहे. या अवकाशामध्ये देव आहे, आतल्या अवकाशामध्ये देव आहे. तर देव इकडून तिकडे ट्रान्सफर नाही करतायत, ट्रान्सफर करता येत नाही. आणि बरं, ट्रान्सफर करायला रिकाम पाहिजे ना कुठेतरी.
तो एवढा व्यापक आहे, एवढा समरस आहे, एवढा सर्वत्र आहे की एक कण सुद्धा, अणु सुद्धा अस्तित्व, भातित्व, प्रियत्व यापासून वेगळं नाहीये. हा नामरूप कुठे दिसो अथवा न दिसो, हा कारण ब्रह्मांडाचं बाकीचं नामरूप आपल्याला दिसत नाही, पण तरी तिथे अस्तित्व, भातित्व, प्रियत्व आहेत आणि तिघ एक रूपाने आहेत. तर मग त्याला वेगळं म्हणजे तुम्हाला सांगू का, त्याच्याने सर्व हालतं पण तो हालत नाही, त्याच्याने सर्व चालतं पण तो चालत नाही, त्याच्याने सर्वांना नाव आहे पण त्याला नाव नाही, त्याच्याने सर्वांना रूप आहे पण त्याला रूप नाही, त्याच्याने सर्व काही आहे पण त्याच्यामुळे सर्व काही नाही. भूतेन माझ्या ठाई परिभूता माझी आणि या कुणा तू काही. हा अर्जुना, हे सर्व एवढं जगत निर्माण करणं म्हणजे काय आहे माझ्यासाठी? स्वप्नाचं चालणं आहे. आणि स्वप्नात चालल्याने कुठे पाय दुखतात का? स्वप्नात चालल्याने कुठे पाय दुखतात? हम्म हम्म हा, स्वप्नामधून जागृतीमध्ये येत असताना काय पाय दुखतात का? नाही. किंवा स्वप्नामध्ये तुम्ही भला मोठा डोंगर कोरून काढला आणि दुसरीकडे ठेवला आणि तुम्ही जागे झाले, तुम्ही थकलात काय? नाही नाही. अगदी अगदी या न्यायानेच या या संत विचारांचा आपल्याला अनुभव घ्यायचा, या न्यायानेच. आणि हे हे विचार अंतिम आहेत, अंतिम आहेत, यापुढे विचार नाही. काय बाबा विचार आहेत यापुढे? अमृत अनुभव पुढे विचार आहे? एकत्व झाल्यानंतर विचार असतो का? नाही. एकत्व झाल्यानंतर विचार नाही. आणि पहिल्या दिवसापासून आपली भूमिकाच ती आहे, भूमिकाच ती आहे. पहिल्या दिवसापासून आपली भूमिका अशी आहे की अस्तित्व समजलं पाहिजे. आपण अस्तित्व रूप आहोत, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, आपण ब्रह्मस्वरूप आहोत. पहिल्या दिवसापासून हीच भूमिका आहे. पहिलं ममे वांशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रियाने प्रकृती स्थानी करशती. माझा अंश आहे अर्जुना. अरे लढ, लढायचं तरी कोणाशी? तुला कोणाशी लढायचंय? बरं तू लढतो का मग मी करू तयारी? ते हा ते क्लिअर सांग मला. काही एका क्षणात येते, एका क्षणात. आणि हा विचार किती सोपं आहे महाराज, किती सोपं आहे. रीत असली तर सोपं आहे, महावाक्य असलं तर सोपं आहे. या आद्यस्थाचे कितीतरी म्हणजे तुम्हाला सांगू का, आता सर्वजण आद्यस्थाची चर्चा करतात बाबा, आदिस्थानाची चर्चाच कोणी करत नाही. आता मला सांगा, सर्प आहे, सर्प ही उदाहरणं परत परत येत राहतील. कारण समग्र अमृतानुभव बघितला ना तुम्ही. समुद्र, मीठ, लवण, सागर, रज्जू सर्प, शिंपी, रज, याशिवाय तो पूर्णच झालेला नाहीये. कितीतरी वेळ आलेला आहे. स्वप्न, विश्व स्वप्न, मिथ्या. हो, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीव ब्रह्मेव नापराहा. सर्व शास्त्रांचं सार एका ठिकाणी. आणि त्या श्लोकाचाही सार अमृत अनुभव आहे. कस काय वर्गा? जगत मिथ्या होतं ना, तेच सांगून टाकलं. नाही नाही, जगत झालंच नाही, म्हणजे फक्त ब्रह्म सत्य एवढंच ठेवलं ज्ञानोबरायांनी. फक्त ब्रह्म सत्य एवढंच ठेवलं. जीव ब्रह्मेह नापराहा. म्हणजे बघा, कोटी शास्त्रांचं जर एवढं वाक्य असेल, एवढं वाक्य असेल, त्या एवढ्या वाक्यातही माऊलीने फक्त ब्रह्मसत्य बस. आणि ते दोन शब्द दिसत असले तरी ते एकमेकाला पूरक आहेत. उपमेय आणि उपमान एकमेकाला पूरक असतात, द्वैत नाही होत त्याच्यात. जे सत्य आहे ते ब्रह्म आहे, जे ब्रह्म आहे ते सत्य आहे. हो, म्हणून सत्य ज्ञानानंत गगनाचे, सत्यम अनंतम ब्रह्म. बस हा विचार जर लक्षात ठेवला, हा वेदांत आहे. वेदांत आहे. कल्पिताची किती चर्चा करणार तुम्ही, किती चर्चा करणार? चर्चा कसली चालू आहे आज माहिती तुम्हाला? सर्प आहे, सर्प आणि रज्जू आहे. तर रज्जूची चर्चा चालूच नाही आज. सर्प, सर्पाला अशी मिशी आहे, सर्पातलं विष असं आहे, सर्पाचा असा रंग आहे, सर्प अशा अशा पट्ट्याचा आहे, सर्पाला अशी शेपटी आहे, सर्प या आकाराचा आहे. बस हीच चर्चा चालू आहे. पण सर्प रज्जू स्वरूप आहे ही चर्चा चालू नाही.
जसे सर्पाचे असंख्य गोष्टी याचे ना, तुम्ही जेवढे सगळे जगाचे विचार करताय तो काय सर्प आहे. आपण म्हणतो ना, जेवायला आज असा पदार्थ होता, कसली चर्चा आहे? सर्पाची आहे. आज कार्यक्रम छान झाला, कसली चर्चा आहे? सर्पाची आहे. आज प्रवचन सुंदर होतं, कसली चर्चा आहे? सर्पाची आहे. आज अतिशय आनंद आला, कसली चर्चा आहे? सर्पाची आहे. हा. आणि भावार्थाने जर बघितलं तर दोरीचा विचार झाला पाहिजे. आणि दोरीच्या विचाराला शब्द लागतात? नाही लागत. दोरीच्या विचाराला फक्त वृत्ती लागत असते. मग वृत्तीचं विलिनीकरण हाच परमार्थ आहे. वृत्तीचं विलिनीकरण. आणि वृत्तीचं विलिनीकरण सर्वांगाने होतं. परमार्थ सर्वांगानेच होतो, कान्याकोपऱ्यात नाही होत. ज्या दिवशी होतो त्या दिवशी समग्र सर्वत्र तो प्रकट होतो. आणि ज्या दिवशी व्हायचं नाही ना, म्हणजे तुम्हाला सांगू का, परमार्थाचं ज्ञान 80 रूपाने होतं का? नाही होत. परमार्थाचं ज्ञान 81 रूपाने कधीच होत नाही. ज्या दिवशी होतं त्या दिवशी अमृताचा कुंभ होतो. मला एक सांगा, अमृताचा समुद्र आहे. आपली गंमत कशी आहे का? अमृताचा समुद्र आहे, समग्र अमृत भरलेलं आहे. आणि याच्यात आपण उडी मारली बाबा, ज्याला प्रबोध झालाय त्याच्यासाठी. हा, ज्याला प्रबोध झालाय तो अमृताच्या समुद्रामध्ये आहे. त्याने अमृताच्या समुद्रामध्ये उडी मारली. आणि उडी मारल्यानंतर त्याने नाक दाबून ठेवलेलं आहे. का बरं? त्याला असं वाटतं हे जर पिलं तर मी मरून जाईल. पण ते आहे काय? अमृत आहे. पिलं तर काय होईल? अमृत राहील ना. तो काय पाण्याचा समुद्र थोडी. पाण्याच्या समुद्रामध्ये मृत होऊ शकतो आपण, पण अमृताच्या समुद्रात उडी मारली आणि अमृताच्या समुद्रामध्ये नाक तोंड दाबून ठेवलेलं आहे आपण. आणि ते आतापासून नाही, असंख्य जन्मापासून दाबून ठेवलेलं आहे. संतांची कृपा होऊ नये आपण जर नाक तोंड दाबून ठेवू, होऊ द्या ना मोकळं, सोडा ना वृत्ती. काय सर्व कल्पित तर आहे, सर्व कल्पित आहे का नाही? मग विचार कसला करताय तुम्ही? या ठिकाणी एक कल्पित आहे आणि एक अधिष्ठान आहे, बरोबर. तरी दिवसभर सारखा एवढ्या कल्पित विषयांचा विचार करतो आपण की अधिष्ठानाची कोणाला आठवणच नसते. बरं ठीक आहे, कालही बोललो मी, चिंतनाला बसताना सुद्धा अधिष्ठानाचा विचार येत नाही. काय येत नाही? केव्हा मोडणार हा संस्कार? केव्हा मोडणार तुम्ही? एके दिवशी तर मोडायचाच आहे की नाही? मोडावाच लागणार आहे का? अजून पुनरपी जन्म पुनरपी मरण सुरू ठेवायचं आहे का? सुरू ठेवायचं असेल तर मग काही हरकत नाही. हा, बघा, संतांचं म्हणणं वेगळं आहे. त्यांनी जन्म मागून घेतला, तो त्यांचं वेगळं वेगळं काम आहे. त्यांना भक्तीचा, ते द्वैतात जरी असले तरी ते अद्वैत स्वरूप आहेत. अद्वैत स्वरूप आहेत. द्वैतात जरी असले तरी त्यांच्यासाठी द्वैत म्हणजे स्वप्न आहे. त्यांच्यासाठी द्वैत म्हणजे समुद्राच्या लाटांसारखं आहे. हो, समुद्राच्या लाटा जगत असताना समुद्राच्या बाहेर ते कधी जात नाही. आणि आपण समुद्र आहोत, समुद्ररूप आहोत याची आठवण ते कधी विसरत नाही. बस संत असं जगतात. आता मला सांगा, एका लाटेने समुद्रात किती जीवन जगलं, तिला कर्माची बाधा होईल? कर्माची बाधा होईल? बरं, एका समुद्राने दुसरी समुद्राची लाट ग्रहण करून टाकली, खाऊन टाकली, तिने जेवण केलं का? मग येतोय ना विषय? लक्षात येतोय ना? एका समुद्राने दुसऱ्या समुद्राची लाट ग्रहण केली म्हणून तिने जेवण केलं का? एका समुद्राच्या लाटेने दुसऱ्या समुद्राच्या लाटेला चिरफाड करून मारून टाकलं म्हणून मग तिचा मृत्यू झाला का? बस, हेच 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 अर्जुनाला सांगितलं. हेच आपणही लाटा आहोत, सुख सागर आपण व्हावे, जगबोधे निववावे, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा. हा, सांगा ना, विषय उरतो कुठे आता? विषय उरतो कुठे? एका ठिकाणी चहा प्यायला गेलो मी. चहा प्यायला गेल्यानंतर ते घरातली साखर संपण्यात होती. आणि त्यांना माहित नाही, आता आपले लोक कसे आहेत, आपण अचानकच जातो कोणाच्या इकडे. कोणी आपल्याला बोलवलं असं या नसो, अचानक जाणं हो असंच आपलं. मान ना मान, मैतेरा महिमान. पण अतिथी देवो भव या न्यायाने साखर संपलेली होती. आणि त्यांच्या घरी साखरेचे काही वस्तू बनवलेल्या होत्या आणि मग ते कपाटात ठेवलेले होते. आणि पुढच्या रूम मध्ये शो सारखे असतात ना. मग त्याने त्या गृहिणीने, त्या आईने त्या मुलाला सांगितलं, म्हणे साखर संपली आहे, तू आता एक काम कर,
गुच्चूप खुर्चीवर चढ आणि कोणती तरी एक वस्तू साखरेची घेऊन ये, चहा ठेवायची. आता तो आला. आता लहान मुलगा, त्याला काही समजत नाही, पाहुणे आलेले आहेत, साखरेच्या घरात अभाव आहे, हे पाहुण्यांना कळू द्यायचं नसतं, असं त्यांना काही माहित नसतं. ते काय निर्लप असतात. हा, अगदी निर्मळ मनाचे असतात. अगदी निर्मळ म्हणजे एवढं, मी एकाच्या घरी गेलो होतो, का रे पप्पा आहेत का? तर तो घरात जातो, घरातून येतो आणि मग मला सांगतो, सर पप्पांनी सांगितलेलं असं आहे की मी घरी नाहीये. निर्मळ असतात ते. पप्पांनी काय सांगितलंय की मी घरी, त्यांना काय. तस तसं तो आला आणि चढला, त्याला गुपचूप सांगितलं होतं. आणि मग ते साखरेचे भांडे होते, काही प्राणी पण होते. मग त्याने विचारलं की आई, वाघ आणू का हत्ती आणू? वाघही साखरेचा आणि हत्ती, म्हणे वाघ आणू का हत्ती आणू? विचारलं. मला प्रश्न पडला, हा असा काय विचारतोय, वाघ आणू का हत्ती आणू? त्याने प्रश्न विचारला आणि आईने, अरे काय 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 झालं? म्हणे तुला चहा कशाची ठेवायची, वाघाची ठेवायची का हत्तीची ठेवायची? काय आणू? आता मला सांगा, त्याने वाघ आणला काय आणि हत्ती आणला काय? साखर ती साखर ती साखर, सच्चिदानंद पद आहे. साखरेतला पांढरेपणा, साखरेचा आकार आणि साखरेतली गोडी, अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व, नामरूप जाऊ द्या, तिचा चौकसपणा, त्याचा आकार, त्याच्यातली गोडी, आनंद आहे, प्रियत्व आहे. आता कोणत्याही वाघाची चहा ठेवली आणि हत्तीची चहा ठेवली म्हणून आपण वाघ खाल्ला नाही आणि हत्ती सुद्धा खाल्ला, वाघही खाल्ला नाही आणि हत्ती सुद्धा खाल्ला नाही. कारण का? त्या वाघाचं अधिष्ठान, नामरूपाकडे जाऊ द्या, त्या वाघाचं अधिष्ठान हे काय होतं? साखर होती. वाघाचं अधिष्ठान काय होतं? साखर होती. हत्तीचं अधिष्ठान काय होते? साखरच होती. आणि या दोघांचं अधिष्ठान एक रूप असल्यामुळे कल्पित भेदाचा आपल्याला त्याग करावाच लागतो, त्याग करावाच लागतो. आणि तो त्याग झाला आणि मग चहा स्वीकारला अमृत तुल्य. हा, हे अमृतच आहे, त्याला आपण तुल्य म्हणतोय, पण हे तुल्य नाही, हे अमृतच आहे. अनुभव अमृत, हे अमृत आहे. आणि म्हणून अधिष्ठान जर समजलं ना, हो, हत्तीचं अधिष्ठान साखर होतं, तर चहाला गोडवा आला, जीवनाला गोडवा आला. आणि म्हणून या ठिकाणी जर अधिष्ठान समजलं तर मग आपल्याला गोडवा येईल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईलच. किती बघा ना, ओव्या काढून ठेवल्यात मी काही. हो, सैंदव सिंधू पडल्या, जो शेनू धनंजया, त्याने विरेची की उरावया कारण काही. विचार करा की मिठाचा खडा समुद्रात पडल्यानंतर त्या क्षणी तो विरघळतो, त्या क्षणी विरघळतो की नाही. आणि आपण किती दिवसापासून चिंतन करतोय, आपण का बरं विरघळलो नाही? मिठाचा खडा पाण्यात टाकल्याने किती क्षण लागतो त्याला विरघळायला? किती क्षण? दुसऱ्या क्षणाला तुम्ही काढून बघा वर्गा बाहेर. अशा पण ओव्या आहेत ना अमृत अनुभवामध्ये, की करतळी घेती पाणी या, की करतळीमध्ये एकाने विचार केला की समुद्राच्या लाटा, वा वा काय आकार आहे, सुंदर सुंदर आकार आहे, हा सगळा आकार मला घरी घेऊन जायचा आहे. आणि त्याने घातला हात, काय सापडेल? पाणीच फावे, त्याला पाणीच सापडणार आहे. तसं तसं त्या न्यायाने आपण कल्पितामध्येही कितीही शोधण्याचा प्रयत्न केला, आपल्याला अधिष्ठानच सापडणार आहे, अधिष्ठानच सापडेल, शून्य कधी सापडलेला नाही. दुसरी अजून एक गोष्ट अशी की मग हा सत्यत्व वाटतो का? याला अधिष्ठान सत्यत्वाचं आहे म्हणून तो सत्यत्व वाटतो. स्फटिक असतो, स्फटिक, तो जास्वंदाच्या फुलावर ठेवला की तो जास्वंदाच्या फुलासारखा लाल दिसतो, पण स्फटिक लाल आहे का? नाही. त्याला जे फुल अधिष्ठान आहे ना ते लाल आहे. त्याला उचलून तुम्ही निळ्या रंगाच्या फुलावर ठेवला तो निळा दिसतो.
आहे की नाही? तसं त्याला वेगवेगळ्या रंगाच्या फुलावर ठेवले, वेगवेगळे रंग त्याला दिसते आणि एवढे दिसतील की तो स्फटिक त्याच रंगाचा आहे असं आपल्याला वाटेल. थोडासाही भेद नाही, थोडासाही भ्रम नाही. त्याच रंगाचा आहे असं वाटेल. अगदी अगदी हे सर्व जगत सत्य का वाटते आपल्याला? कारण याला अधिष्ठान सत्याचं आहे. या कल्पित जगताला अधिष्ठान जे आहे, अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व, हे सत्य स्वरूपाचं अधिष्ठान आहे आणि म्हणून आपल्याला जगत सत्य वाटतं. जसं स्फटिकाला रंग नाही, स्फटिकाला रंग नाहीये, तसं या जगाला रंग नाही आहे. हा, ज्ञानोबराय म्हणतात, सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मीची, बारे जगी विस्तारलो माझा मीची. हा, कोण्या कारणाशी येणे माझे झाले. हे हे माझं नाव आहे आणि जगी माझा एक एक मज एकाचा विस्तारू ते हे जग, भांडकट शरावी तदा कार्याशे पृथ्वी सर्व होण्या सर्व असे जे वस्तू म्हणजे परमात्मा तत्व. वस्तू हा शब्द ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये वापरला आहे ना, तो परमात्मा स्वरूपानेच वापरलेला आहे, ब्रह्म स्वरूपाने तो त्या ठिकाणी वापरलेला आहे. पुढे मायेने दाविले ब्रह्मरूप असं एक प्रमाण आहे. त्याच अभंगात आहे की दुसऱ्या अभंगात आहे, मला नेमकं आठवत नाहीये. हो, मग तुम्ही मायेने दाविले ब्रह्मरूप म्हणजे कसं काय? तुम्हाला सांगू का, ब्रह्माला विषय कोणी होतच नाही, पण मायेने एवढा सगळा आकार घेतला ना, म्हणून हे हे ब्रह्मरूप आपल्याला दिसतंय मायेमुळेच. कारण विषय, आता बघा तुम्हाला एक सांगू का, ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञातापणा निर्माण होणं आणि ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान आणि ज्ञेय निर्माण होणं, हा एका ब्रह्माचाच विस्तार आहे. हा एका ब्रह्माचाच विस्तार असल्यामुळे या ठिकाणी ब्रह्म हेच ब्रह्माचा विषय होत आहे. द्वैतामध्ये, अद्वैतामध्ये विषय नाही होत, द्वैतामध्ये. म्हणून संत जगत असताना सुद्धा त्यांना बंध नाही, मोक्ष पण नाही. हा, अद्वैतातही विषय नाही, द्वैतातही विषय नाही. बरोबर चालू आहे ना? अद्वैतातही विषय नाही आणि विषय होत नाही, विषय होत नाही. या ठिकाणी ज्ञाता ज्ञान ज्ञेय हे तिघही एक स्वरूपच आहेत, तिघही एक स्वरूपच आहेत, एक स्वरूप आहेत. अज्ञान नावाची वस्तू या ठिकाणी नाही, नाहीच आहे. अविद्या, अविद्या म्हणजे काय? जी विद्यमान नाहीये ती विद्यमानच नाहीये. ज्ञानोबरायांनी अविद्येचं खंडन करत असताना, अज्ञान खंडन करत असताना काय सांगितलंय की बघा, शून्य म्हणजे हा सिद्धताच होत नाही. मग त्याची दृष्टांत सांगत असताना, शून्य म्हणजे अंधार आणि अंधाराला आपण पाहिलं, आपण पाहिलं. शून्य म्हणजे अंधार, अंधार म्हणजे अविद्या, बरोबर, आणि प्रकाश म्हणजे विद्या. अंधार आपण पाहिला, अंधार पाहिल्यानंतर तो कोणी बघितला? आपण बघितला. आणि अंधाराचं आपल्याला काय झालं की हा अंधार आहे याचं काय झालं? ज्ञान झालं. मग मला सांगा, ज्या वस्तूचं ज्ञान होतं त्याला अविद्या म्हणतात का? ज्ञानोबर आहे, अमृत अनुभव. आणि अंधाराचं ज्ञान आपल्याला झालं म्हणून अंधार हे ज्ञेय झालं, आपल्याला ज्ञान झालं आणि म्हणून आपण ज्ञाता झालो. म्हणजे अंधार, तुम्ही त्याला अविद्या म्हणतायत, हे काय झालं? ज्ञेय झाली, ज्ञेय. त्याचं ज्ञान झालं ना आपल्याला, आपण ज्ञाता झालो ना की हा अंधार आहे. आणि म्हणून अविद्याचं काय झालं? खंडन झालं, अज्ञान खंडन झालं या ठिकाणी. तसं ज्ञान खंडनही आहे, त्या पाहू उद्या. अज्ञानाचं खंडन, अविद्येचं खंडन, शब्द खंडन. शब्द खंडनामध्ये काय सांगितलं की मी सांगितलं एखाद्याला की मला पाणी आण प्यायला, शब्दांचा प्रवास सुरू झाला, पाणी आपल्याला पोहोचलं, नंतर शब्द उरतात का? शब्दांचा बाद होतो. बघा ना तुम्ही, आपण चिंतन करत असताना आपल्याला आधी शब्द, शब्द केली जडाजुडी विठ्ठल पायी, हा, धरीला पंढरीचा गळा बांधून या, हा, कोणता दोर? हा, नामाचा दोर, नामाचा, हा, नामस्मरणाचा अखंड आहे. हो, आकाशात उडत असलेल्या पतंगाने, आकाशात उडत असलेल्या पतंगाने आपला दोरा कोणी पकडलेला आहे याचा शोध घेणे म्हणजे देव शोधणे होईल.
आकाशात उडलेल्या पतंगाने आपला दोरा नेमका कोणी पकडलेला आहे याचा शोध घेणे म्हणजे देव शोधणे होय. पतंग म्हणजे देह, दोरा म्हणजे सूक्ष्म देह, जो रील आहे ना ते म्हणजे संचित कर्म, तो म्हणजे जीव. आणि ज्याने रील पकडलाय ना ते ब्रह्म आहे, तो परब्रह्म आहे. हो, आपण म्हणतो ना विठ्ठला तुझ्या मी पतंग तुझ्या हाती दोरा, म्हणतो की नाही? हा, मी पतंग तुझ्या हाती दोरा, त्याच्या हातात आहे सर्व. किती सोडायचं आपण. जो दोरा आहे ते ते आपलं संचित म्हणा, प्रारब्ध म्हणा किंवा काही म्हणा, येणार जाणारी जी हवा आहे, पतंगाला लागणारी जी दिशा आहे, तेही आपला प्रारब्ध समजा. आता पतंगाला शोधायचं आहे की दोरा सोडू द्यायचा. हा, दोरा सोडायचाच नाही. ओ, एक धागा सुखाचा 100 धागे. कोणता धागा? हा नामरूपी धागा आपल्या अंतकरणामध्ये जो चालू आहे तो धागा. आणि त्याला पकडून कुठे जाता येईल? ज्याने रील पकडलाय ना त्याच्यापर्यंत पोहोचता येईल. पण आपण आहे ना, आपण काय करतोय, आपण पतंग तिकडे तिकडे उडत बसतोय आकाशात. हा, मुंगी उडाली आकाशी सारखं. पतंग इकडे उडव, ही दिशा बघ, ती दिशा बघ, ठाईच पैसो नाही. पतंगाला ज्या दिवशी समजेल ना बस झाला, आता उडणं भरपूर झालं, आता खाली आलेलं बरं. कसं यायचं? बस जो दोरा आहे ना, दोरा तो कमी करून टाकायचा. कमी कशाने होईल? कशाने होईल? वासनेचा बाध झाला म्हणजे कमी होईल. ती वासना आहे आपली, दोरा ही वासना आहे. मला खरंच सांगा, आपल्याला उडण्याची हौस आहे का स्थिर बसण्याची हौस आहे? खरंच सांगा. उडण्या आणि आपल्याला उडण्याचीच हौस आहे. उडतो जे आपण, बसतो का स्थिर आपण? किमान चिंतनासाठी तरी बसा. नाही बसत आपण, नाही बसत, उडतोय. उडण्याचा अर्थ वृत्ती चालू आहे म्हणजे उडतोय. वृत्ती सुरू आहे म्हणजे आपलं चालू. खरं सांगू का महाराज, असंख्य जन्माचं एवढे संस्कार झाले उडायचे, एवढे संस्कार झाले की पतंगाला आता हे सुद्धा माहित नाही की आपला दोरा खरोखर कोणी पकडलेला आहे का नाही पकडलेला आहे. पतंग भ्रमात आहे, भ्रमात. पण त्याला माहित नाही दोरा पकडलेला आहे. आणि मग जेव्हा तुटतो ना, तेव्हा त्याला त्याला समजतं तुटला म्हणजे मृत्यू. आणि जेव्हा तुटण्याचा प्रसंग आलेला असतो ना, तेव्हा पतंग म्हणतो अरे सगळा वेळ असाच गेला, सगळा वेळ असाच गेला. किमान कधीतरी एक वेळा विचार केला असता कैम्या उद्धार पावेन, तर आज मी माझ्या घरी सुखरूप असतो, सुखरूप असतो की नाही. पण आता वादळामध्येच उडायचंय. हा, शून्यात बाद झाला पतंग, शून्यात बाद झाला. तू उडतच राहणार आहे, उडतच राहणार आहे. आणि म्हणून आद्यस्थाने अधिष्ठान शोधावे, अधिष्ठान शोधावे. पाण्याने समुद्र शोधावा, पाण्याने समुद्र शोधावा, मिठाने पाणी शोधावं, आणि जीवाने देव शोधावा. जीवाला म्हणजे नदीला समुद्राशिवाय दुसऱ्या ठिकाणी विलीन होण्याचा पर्यायच नाहीये. ती डबक होऊन जाईल, डबक होईल ती. सुगंधाला फुलाचं अस्तित्व आहे. सुगंधाने फुल सोडून कुठे जाऊच नाही. गेला तर ते फुलको मस्त परिमळ गेलिया ओस फुल देती, आणि आयुष्या शेवटी देह तैसा. दागिन्याने सोन्यातच रूपांतर व्हावं, झाडांनी वृक्षांनी मातीतच विलीन व्हावं, आणि आपण सुद्धा देवातच विलीन व्हावं. कारण दुसरं नाही ना काही. हो, समुद्राच्या लाटेने जरी विचार केला मला तरंग म्हणून जगायचंय, किंवा मला किनाऱ्यावर उडी मारून राहायचंय, राहू शकते ती? नाही, राहू शकत नाही. जसं समुद्राचा तरंग बाहेर विलीन होऊ शकत नाही, तसं आपण देव सोडून दुसऱ्या ठिकाणी विलीन होऊ शकत नाही. बस हाच अमृत अनुभव आहे. आणि सर्व 5 दिवसापासून तुम्ही एकदम ओरिजिनल अमृत घेताय. बाबा ओरिजिनल आहे की नाही? ओरिजिनल. हो, काहीच भेसळ नाही. मी दृष्टांतही नाही सांगितले. जसं ज्ञानोबा राय स्फुरण करतील तसं अगदी थोडस सांगेल, पण पूर्ण सांगेल. तैसे सर्वत्र माते बसता, सर्व मी होता अंता, निशेष जाऊन तत्वता मीच होशी. मीच सर्व होऊन या सर्वी, सर्व होऊन या. कितीही द्वैताचे गोंधळ उडाले, कितीही असंख्य लाटा आल्या, चक्रीवादळ आलं,
तरी आपल्या केसालाही धक्का लागत नाही, असं आपलं स्वरूप आहे. असं आपलं स्वरूप आहे. सगळ्या विश्वाचा नाश झाला तरी आपल्याला फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. आणि फरक पडत असेल तर उपाधीला पडतो, आपल्याला नाही. आपल्याला नाही. आणि तुम्ही अजूनही म्हणत असाल की मग मी देहच आहे, तर मग नाही. नाही, हे आपलं चुकतंय, रीत चुकते आहे. हो, आपल्याला अँटी क्लॉक पद्धतीने करायचंय. अँटी क्लॉक पद्धतीने, अँटी क्लॉक पद्धतीने करू त्यावेळेला ब्रह्मभाव हा जागा होईल. क्लॉक पद्धतीने करू तर लोखंडासारखा जंग लागेल आपल्याला. हा. हा हा. उलट 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 चालणे. उलटच चालू आहे ना. नाथांच्या घरची उलटी पाण्याला लागली. हा, मोठी ताण लागली पाण्याला. हा, मला सांगा, अधिष्ठान म्हणतंय की मला ब्रह्म बघायचंय. आता अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे ना. मग सांगा पाण्याला हा, हे बघा, विषय, तुम्ही चंदन आहात, चंदन. काल मी बोलून गेलो आणि तुम्हाला गरम होत आहे आणि तुम्ही ते उगाळून तुम्हालाच लावलं, शक्य आहे का? तशी पाण्याला ताण लागणं शक्य आहे का? तुम्ही म्हणा तरी लागली, का लागली? कारण तुम्ही स्वतः अधिष्ठान स्वरूप असून सुद्धा तुम्ही म्हणता की मला देव शोधायचा आहे. मग कसं होईल? बरोबर का नाही? आता बघा काय झालं, 10-11 जण जंगलाच्या सफरमध्ये गेले. जंगलाची सफर होती, त्यांनी सर्व साहित्य घेतलं आणि रात्रीची वेळ होती. त्यांनी सर्वांना मोजून घेतलं, किती जण आहेत आपण? म्हणे आपण 11 जण आहोत. कोण आहोत? 11 जण. आणि मग जंगलामध्ये पोहोचले. ते जंगलामध्ये पोहोचल्यानंतर भरपूर घनदाट जंगल, आणि घनदाट जंगलामध्ये पोहोचल्यानंतर एका ठिकाणी पोहोचले. अरे म्हणजे भो, सर्व आले का? मग त्यांनी बघितलं, म्हणे थोडा अंधार आहे, लक्षात येत नाहीये. बरं आपण मोजून घेऊ म्हणे, एक एक जण करून. म्हणे चालेल. एकाला पकडलं, चल तू इकडे हो 1, चल तू इकडे हो 2, चल तू इकडे हो 3. असं करत करत तो 10 पर्यंत पोहोचला. अरे म्हणे 11वा कुठे? हा, 11वा गेला कुठे? त्याने सर्वांना मोजलं, कोणाला मोजलं नाही, स्वतःला मोजलं नाही. आणि मग म्हणे तो 11वा हरवला. आता याला शोधा. आता याला कसं शोधायचं सांगा तुम्ही? कसं शोधायचं? हरवला तो, बस. आणि सर्वांना माहित पडून नाही म्हणे एक जण हरवलेला आहे. आपण येताना 11 होतो, आता 10च भरलेलो आहे. दुसरा मोजायला लागला, तोही त्याच्यासारखाच हुशार. त्याच्यासारखाच. त्याने सर्वजण म्हणले, अरे हो म्हणे 10च होत आहेत, 11वा गेला कुठे? सगळेजण दुःखामध्ये. 11वा शोधणं गरजेचं आहे. आता विचार करा तुम्ही. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, सो म्हणजे आत्मा जाण, त्या ठाई नित्य अनुसंधान, स्वाध्याय म्हणती त्यास. हा, ज्ञानी विचक्षण. हा, म्हणजे विचार करा, स्वतःला मोजण्याचं विसरला. असंच आहे आपलं नाथांचे घरची उलटी गुण. मी हरवलो म्हणे, किंवा देव हरवला. अरे तुझं अस्तित्व, भातित्व, प्रियत्व देव आहे. तुझं नामरूप सोडून दे. आजही बघा, जीव हा ब्रह्मसागरीचा तरंग. मी तुम्हाला मागे पण बोलून गेलो. असं काय करता येईल की लाटेला समुद्र प्राप्त होईल? काय करता येईल? बरं जाऊ द्या, लाटेला समुद्र प्राप्त नाही काय? लाटेला समुद्र नाही तर म्हणून बघा, नाही म्हणायची सोय आहे. लाटे म्हणा बरं, लाटेला समुद्र प्राप्त नाही. लाट समुद्रापासून खूप दूर आहे. लाट ही कल्पित जगतामध्ये जगत आहे म्हणता येईल? हा, आणि मग इकडे कसं काय म्हणतो आपण? दररोज देव शोधण्याची उपक्रम चालू आहे. देव शोधण्याची दररोज म्हणतो, देव शोधला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. ठाईच मुराला. एक अजून एक गोष्ट आहे, अजून एक प्रबोधाच्या चिंतनाची जी रीत आहे, ती करण्याची एक विझवण्याची रीत आहे.
करण्याची का विजवण्याची? परा पच्यंती मध्यमा आणि वक्री एक प्रमाणे परेचे सुख पच्यंतीशी भोगी तोच राजयोगी मुकुट म्हणे. आमचे नानाबाबा नेहमी म्हणायचे. हा, आणि त्यांनी काय सांगितलं मला, हे ज्ञानेश्वरी मधलंय म्हणे. मी ज्ञानेश्वरी 3 वेळा वाचून काढले, मला सापडलंच नाही. आणि नंतर सांगितलं त्यांनी, ते नाथांच्या अभंगातली ओवी 3 वेळा सहज ज्ञानेश्वरी झाली. इथे असंच होत आहे. 5वा 6वा दिवस येतोय आता. दररोज चिंतन चालू आहे. दररोज चिंतन. त्या दिवशी ताईने सांगितलं ना, की त्या मुंगीचा विचार करता करता मला डोक्याला मुंग्या चालायला लागल्या म्हणे. तसंच माझंही झालंय. रोज अमृत अनुभवाचा विचार करता करता माझ्याही डोक्याला मुंग्या चालू आहेत. त्या ताईला एकच दिवस चालू होत्या, मला 7ही दिवस चालू आहे विचार करता करता. आणि दुसरी गोष्ट, मला मुंग्या चालू आहे, पण मला मुंगीचा अभंग यांनी दिला बी नाही तरी बी चालू आहेत विचार चिंतने तदरूपता. हो, एक तो किडा असतो, त्याला भुंग्याचा ध्यास झाला की हा भुंगा मला खाऊन टाकेल, हा भुंगा मला खाऊन टाकेल, हा भुंगा मला खाऊन टाकेल. तो सुद्धा त्या भुंग्याचं चिंतन करता करता भ्रमर रूप झाला. झाला की नाही? भ्रमर रूप झाला भुंगा. आपण केव्हा होऊ? केव्हा होऊ? विलीन होणं हा परमार्थ. आणि ते म्हणतात ना, आपुलेने भेदेविन माझे जाणे जे एकपण तयाची नाव शरण म्हणजे नाही का. शरण येणं म्हणजे सद्गुरूच्या चरणावर पार साष्टांग दंडवत घालणं म्हणजे शरण नाही. नाही नाही नाही, शरण नाही. शरण म्हणजे मी माझं जीवपणाचं मिथ्या अस्तित्व तुझ्या ठिकाणी विलीन करत आहे प्रबोधाच्या चिंतनाने. म्हणून मोकळं होऊ द्यायचं, चिंतन मोकळं होऊ द्यायचं. काही घ्यायचं नाही, काही सोडायचंही नाही. तू आपोआप भिजवेल ना. तुम्हाला सांगू का, प्रबोध काम करत असतो, आपल्याला काहीच करायचं नाहीये. ज्ञानदेवा मौन, जिथे ज्ञानदेवा मौन होत आहे तिथे आपण कशाला हुशारक्या करायच्या? आपण कशाला त्याच्यात काड्या कोरायच्या? चिंतनामध्ये काड्या नाही कोरायच्या. हा, अनुग्रह ठीक आहे, करा ना तुम्ही, अनुग्रहाचं चिंतन करा. प्रबोध झाला ना, चिंतन प्रबोध करेल ना चिंतन. हम बैठे आराम हमारा भजन करे राम. हो, काय एकदम बसायचं, मनाने काहीच विचार करायचा नाही. बुद्धीचं, मला देव प्राप्त होणार आहे की नाही होणार आहे हाही विचार करायचा नाही. हा पण नाही करायचा. मला काही मिळेल की नाही मिळेल हाही विचार नाही करायचा. फक्त सद्गुरूला एक नमस्कार करून घ्यायचा आणि फक्त बसायचं की आता सर्व काही तूच आहे. बस, आहे तोही तूच आहे, नाहीये तोही तूच आहे, जो चिंतन करतोय तोही तूच आहे, चिंतनाचं जे साधन आहे तोही तूच आहे. बघ, तुला बघ आता काय करायचं ते होतो, अनुभव येतो, येणारच. ही रीत आहे. मौन म्हणजे काय? चारी वाण्यांचं मौन. मौन म्हणजे काहीच करणे नाही. मग ते देहानेही नाही, इंद्रियांनी सुद्धा नाही, कर्मेंद्रियांनी सुद्धा नाही, ज्ञानेंद्रियांनी सुद्धा नाही, आणि मनबुद्धी चित्त अहंकाराने सुद्धा नाही. काहीच करणे नाही. आणि तुम्ही काहीच करू नका, प्रबोध तुम्हाला बरोबर विजवेल. तुमचं अज्ञानही विजवेल आणि तोही स्वतः विजेल. आणि ब्रह्मस्वरूप अधिष्ठान रूप तो त्या ठिकाणी प्रगट करेल. बस. आणि हा अमृत अनुभव सने भोगीचे सने विश्वाचे तो सर्वांनी उपभोगावा, यासाठी एवढं नियोजन आहे. या नियोजनाने आपल्याला चिंतन करायचं आहे. आणि या नियोजनाने विचार करत असताना आपली वेळ संपन्न झालेली आहे. संपन्न झालेली आहे. शंका असेल विचारा, शंका ही विचारून घ्या. आणि यह भी देख वह भी देख, यह भी देख वह भी देख, मिट जाए धोखा और रह जाए एक. सर्वांगाने सर्वांगाने सर्वस्वाने. म्हणून रामदास स्वामी सदा सर्वदा योग तुझा गळावा, तुझे कारणी देह माझा पळावा, उपयोक्षू नको गुणवंता अनंता, आणि रघुनायके मागणे हेचे आता. तुझा योग अंश रूपाने नको देऊ, सदा दे. सदा म्हणजे अखंड. श्वास तुम्हाला अखंड दिलाय का मध्ये मध्ये दिलाय? अखंड दिलाय. चैतन्य तुम्हाला ममैवांश म्हणून जीव रूपाने वापरायला असं मध्ये मध्ये दिलंय का अखंड दिलंय? मला सांगा, जन्मापासून आतापर्यंत जेवढं जगलो असं चैतन्याची अशी लाईट गेली बाबा मध्ये मध्ये, असं कधी झालंय का? मध्ये 2-4 मिनिट बंद झाले बा? हा, अखंड दिलंय. अखंड, अखंड आहे.
आपल्या ठिकाणी चैतन्याचं स्फुरण अखंड आहे. श्वास आपल्या ठिकाणी अखंड आहे. आपलं हृदय कसं चालू आहे? अखंड आहे. थांबतं मध्ये एखाद्या दिवशी हृदयाने म्हणावं आज काहीच नको गड्या, 7 दिवस भरपूर सप्ताह झाला, खूप दमलेलो आहे, आजच्या दिवस आराम करू द्या मला, चालेल का? हृदय चालेल नाही. अखंड श्वास, अखंड जिवंतपणा, अखंड आणि चैतन्य सुद्धा अखंड अखंड आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. उपाधी किती असू द्या. तुम्हाला सांगितलं मी एक वेळा बोलता बोलता की आपल्या घरी फिश टँक आहे. फिश टँक मध्ये मासा आहे. माशाच्या आतमध्ये चैतन्य आहे, तो जिवंतपणा आहे, तो भगवंत आहे. बरोबर आहे की नाही? त्या जिवंतपणाला माशाचं आवरण आहे, त्या माशाच्या आवरणाला पाण्याचं आवरण आहे, त्या पाण्याच्या आवरणाला काचेचं आवरण आहे, त्या काचेच्या आवरणाला आपल्या घरातल्या आकाशाच्या पोकळीचं आवरण आहे, त्या आवरणाला आपल्या घराच्या भिंतीचं आवरण आहे, त्या भिंतीच्या आवरणाला आपल्या गावाचं आवरण आहे, आणि या गावाच्या आवरणाला पृथ्वीचं मध आकाश आकाश ब्रह्मांडाचं आवरण आहे. एवढ्या सगळ्या उपाधी आहेत ब्रह्मांडापासून. तर त्या माशाचा पाणी असताना तो माशाचा देह सुद्धा त्याला आवरण आहे. आणि त्या एवढ्या उपाधी असताना सुद्धा मासा आतमध्ये जिवंत आहे की नाही? बस या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे. एवढ्या सगळ्या उपाधी असून सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्म उपस्थित आहे. मासा जिवंत आहे म्हणजे काय? ब्रह्म उपस्थित आहे. उपस्थित आहे चैतन्याशे सर्वगत. आणि ते तत्वज्ञ म्हणजे काय? की जे कल्पिताचा भ्रम त्यागतात आणि तत्वाचा स्वीकार करतात, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. आणि त्यांनी स्वीकारलं म्हणून ते अधिष्ठान स्वरूप आहेत, नित्य सदोदित नित्य. आपण नाही होत आणि म्हणून आपल्याला व्हायचंय. आणि होण्याची रीत 5-6 दिवसापासून सर्वजण रीतीवरच विचार करतायत. बाबांनी सुद्धा महाकेवल्यतेचा यावर काय सांगितलं? विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. तुम्हाला सांगू, आपला बोध आहे ना, तो ज्ञानोबा आहे, कारण तो विठोबाचा प्राण सखा आहे की नाही? हो, मुख्य नाशिक अशी जे प्राण आहे तयाशी अखंड येणे जाणे. आणि ते जे शब्द होतात तो ज्ञानोबा आहे. आणि ते ज्ञानोबा आहे संजीवन आहेत. संजीवन का बरे आहेत? आपल्याला इकडून उचलून तिकडे टाकण्यासाठी. कायम स्वरूपी निर्विकल्प समाधीमध्ये गेले असते ज्ञानोबा आहे, चाललं नसतं का? काय फरक पडला असता? चाललं असतं. पण नाही, त्यांनी संजीवन समाधी घेतली. संजीवन का घेतली? आपल्याला उचलायचा, इकडून कल्पितामधून उचलायचा आणि अधिष्ठानामध्ये टाकायचा. आणि म्हणून ते प्रत्येक श्वासाला आपल्यामध्ये स्फुरण होतात आणि येऊन परत जातात. प्रत्येक श्वासाला श्वास घेतो त्या वेळेला येतात आणि सोडतात त्या वेळेला जातात. आणि ते का बरं येतात? आपल्याला घेऊन जायला येतात. आपण जायला तयार पाहिजे त्यांच्यासोबत. आपण बोलायला तयार पाहिजे ना. आपण म्हणतो नाही नाही मला अनुभवायचंय. अरे तुला ते बुडवायला आलेले आहेत आणि तू स्वतः स्वतंत्र होऊन अनुभव येण्याचा विचार करतोय. हा विचारच आपल्याला घातक होतोय. हा विचारच आपल्याला घातक होत आहे. पुढे याचा विचार करू आपण उद्याच्या दिवशी शेवटचा दिवस आहे आणि याच न्यायाने विचार करू. आणि तुमच्या योगानेच हा अमृत अनुभव माझा सुद्धा जीवनाचा संपन्न होणार आहे तुमच्या कृपेने. हो, तर अशा प्रकारे अधिष्ठान स्वरूप आपल्याला व्हायचं आहे. अध्यस्त हा अधिष्ठान स्वरूप असतो. अध्यस्त हा अधिष्ठान स्वरूपच आहे. अध्यस्त कल्पित असताना सुद्धा अधिष्ठान स्वरूपच असतं. या अमृत अनुभवाचा हा विचार आहे. या विचाराला सोडायचं नाही. पाण्याची लाट असताना सागर स्वरूपच आहे. तसा जीव हा ब्रह्मसागरीचा तरंग. जीव हा जगत असताना सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. जीव हा जगत असताना सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. या न्यायाने आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची आहे आणि हा अमृत अनुभव आपल्याला उपभोगायचा आहे. आणि कसा उपभोगायचा आहे? आपणच आपला उपभोग घ्यायचा आहे. या न्यायाने तो उपभोगायचा आहे. सागरेच्या लाटेलाच आलिंगन जसं दिलं. हो, ज्ञानोबरांची एक ओवी आहे की गगनी लया जाये तैसा गगनी जैसा, की गगनाने म्हणजे आकाशाने
ज्ञानाने आकाशाला आलिंगन जसं दिलं जातं तसा तू माझ्यामध्ये येऊ शकतो. हो, अगदी त्या न्यायानेच आपल्याला या ज्ञानेश्वरीचा, या ज्ञानोबरायांचा भावार्थाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि तो तुम्हा संतांच्या कृपेने या भावप्रवाहाला तो स्फुरण होतोय आणि तो चालतोय. आणि मग हा प्रवाह, माझा शब्द प्रवाह, माझ्या चित्ताचा असलेला, चालत असलेला, श्वासाचा चालत असलेला भावप्रवाह मी या श्रीपाद बाबांच्या चरणी या ठिकाणी विलीन करतो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. सर्व संतन की जय. तुम्ही बोलले तर आनंद होतो. नाही 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 बाबा, आनंद होतो. या नाही नाही या